सीना नदीकाठच्या शेतकऱ्याच्या तांब्याच्या तार असलेल्या मोटारीच्या केबल चोरीला गेल्या असून माढा पोलिसात शेतकऱ्यांनी याबाबत तक्रार दाखल केली असून अज्ञात शेतकऱ्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय। या घटनेमुळे वडशिंगे गावातील शेतकरी मात्र हतबल झाले आहेत। 18 मार्चच्या रात्री 12 ते मध्यरात्रीच्या सुमारास ही मोटार केबल चोरीची घटना उघडकीस आली आहे। प्राथमिक स्तरावर 12,000 रुपयांच्या मोटारीची केबल चोरीला गेल्याची शरद जाधव यांच्या फिर्यादीनुसार तक्रार नमूद करण्यात आली आहे। कल्याण जाधव, चंद्रकांत मोरे, हिरामन डिकोळे, इम्रान कोरबू, सचिन कदम, गणेश गुडेकर, महादेव दगडे, अजित गुडेकर, बंडू जाधव, परमेश्वर जाधव, सागर शिंदे, पंकज दगडे या 13 नदीकाठी असणाऱ्या शेतकऱ्यासह जवळपास 40 ते 50 शेतकऱ्यांच्या मोटारीच्या तांब्याच्या केबल चोरून घेऊन गेलेत। या प्रकरणाचा अधिक तपास माढा पोलीस करतायत। नुकत्याच काही दिवसांपूर्वी सीना नदीला आलेल्या महापुरानं नुकसान झालेलं ताजं असतानाच मोटारीच्या केबल चोरीला गेल्यानं मोठा आर्थिक भुर्दंड बसला असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी मांडली आहे। या विद्युत मोटारीच्या केबलमध्ये तांब्याची तार असता एका मोटारीला जवळपास 300 फूट केबल लागतं। यामध्ये साधारण 15 ते 17,000 किमतीची तार निघते। बाजारात तांब्याच्या तारेचा दर 1500 रुपये प्रति किलो असा आहे। ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे, माढा। वडशिंगे येथील सीना नदीकाठी शेतकऱ्याच्या मोटारीच्या केबल वर काही अज्ञात लोकांनी दरोडा टाकून त्या लांबपास केलेल्या आहेत। तसेच सुनील सुभाष जाधव यांची एक मोटर पेटी सहित सगळे सामान नेऊन दिलेले आहे। आधीच महापुरात शेतकरी वडशिंगे येथील होरपळून गेलेला आहे। त्यात अजून अशातच दुष्काळात 13वा महिना म्हणल्यासारखे शेतकऱ्याच्या अतोनात हाल झाले होते। त्यातच काही चोरट्यांनी आज म्हणजे मंगळवारी रात्री किती शेतकऱ्यांच्या 15 शेतकऱ्याच्या आता सध्या केबल चोरीला नेलेले आहेत। प्रत्येक शेतकऱ्याचे अंदाजे 30 ते 40 हजार पकडून 4 ते 5 लाखाचा मुद्देमाल घेऊन गेलेला आहे। पण एकंदरीत तुम्ही 15 शेतकऱ्याच्या म्हणताय, पण 15 मोटारी नेल्या कशा काय? कुणाला निदर्शन केबल नेलेले आहे। तर एक जणाची मोटर नेलेली आहे। काय संशय वगैरे तुम्हाला काय कोण आहे वगैरे असं काय? संशय आम्हाला अजून तसं काही नाही, पण कुणी नेला याचा तपास माढा पोलीस स्टेशन येथे येऊन आम्ही तक्रार दाखल केलेली आहे। तरी शिंदे साहेबांनी आम्हाला आमची तक्रार दाखल घेऊन सखोल तपास। यापूर्वी अशी काही घटना वगैरे घडली होती? यापूर्वी काय ते किरकोळ घटना घडल्या होत्या 1-2 शेतकऱ्याच्या, पण आता जी घटना घडलेली आहे ती मोठी घटना असून 15 ते 20 शेतकरी आता सध्या म्हणजे त्यांची केबल चोरीला गेलेली आहे। काय मागणी काय असणार आहे तुमची? मागणी आमची हेच आहे की आमचे जे केबल गेले आहेत त्यांचा पंचनामा होऊन आम्हाला तात्काळ शासनाने मदत करावी व आरोपीला तात्काळ अटक करून ह्याच्या मागे कोण मुख्य सूत्रधार आहे त्याला लवकरात लवकर अटक करावी व त्याला ह्याच्या मागे कुठले मोठे रॉकेट आहे ते रॉकेट उघडकीस आणून आम्हाला मदत करावी। नेमकं हा काय प्रकार सगळा घडला एकंदरीत काय? नदी किनारच्या आधी शेतकरी पूरग्रस्त असल्यामुळे त्यात आधीच केबली वाहून गेलत्या, मोटरी वाहून गेलत्या, त्यात आताही चोरीचा प्रकार घडलेला आहे। शेतकऱ्याला आत्ताच कुठं तर चालू झालेल्या मोटरी ह्या केबल चोरीमुळे मोठं रॅकेट आहे। कमीत कमी 7 ते 8 लाख रुपयाचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं। हे लवकरात लवकर तात्काळ ही चौकशी होऊन गुन्हेगाराला अटक व्हावी आमची। काय प्राथमिक संशय वगैरे कोणावर आहे? अशी यापूर्वी घटना वगैरे अशी काय घडली होती? नाही, ह्याच्या आधी कधी घटना घडलेली नव्हती। ही पहिल्यांदाच अशी एवढी मोठी चोरी झालेली आहे आणि पूर्ण नियोजनबद्ध ही केलेलं आहे। काय प्राथमिक काय संशय वगैरे काय तुमचं? काही सांगता येत नाही। प्राथमिक संशय विषय काही नाही। काय मागणी काय असणार आहे तुमची? एक गुन्हा दाखल होऊन तत्काळ याची चौकशी व्हावी। हे रॅकेट शेतकऱ्यांचं लवकरात लवकर न्याय मिळावा शेतकऱ्यांना।